वादळी वाऱ्यांसह गारपीट व अवकाळी पावसाच्या मारा झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात, एरंडोल तालुक्यात तसेच अन्य तालुक्यांमध्ये मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, कांदा असेल आदी पिकांचे अतोनात नुकसान झालेलं आहे। मका, ज्वारी व बाजरी हे पिकं अक्षरशः वाऱ्यामुळे जमिनीशी लोळलेले आहेत आणि उत्पन्नात पण घट झालेली आहे, मजुरीत पण घट वाढणारी आहे व पावसामुळे ज्वारी काळी पडण्याची अपेक्षा असल्याने भावसुद्धा कमी मिळणार आहे। शासनाने याची दखल घेऊन त्वरित शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी आमची अपेक्षा आहे। अचानक असं वादळाचं चक्रीवादळ आलं। त्या चक्रीवादळामध्ये एवढं जबरदस्त चक्रीवादळ होतं की त्याच्या गारपीट आणि पाणी पण हवा जबरदस्त होती। माझ्या शेतात 5 बिघा ज्वारी होती। ते 5 बिघा ज्वारी आज तोंडी घास आलेला होता। उद्या 1-2 दिवसात कापायची होती तेव्हा अशी देवाने आपल्या तोंडातला घास विस्कून घेतला आणि तो आता शेतातली ज्वारी कशी काढायची हे आम्हाला चिंता पडलेली आहे। मजूर पैसे वाढवायचं सांगतात आणि ते यायला सुद्धा आणि ते सांगतात की बुवा आम्ही कसं कापणारी ज्वारीला आम्हाला मजुरी वाढून पाहिजे आणि त्यांना मजुरी वाढून दिली पण त्या ज्वारी एवढी धोक्यात गेली की बहुतेक तर पाण्याचा डंका लागून ती ज्वारी पुरी जमीन दोस्त झालेली आहे। गारपीट झाली, चक्रवादळ आलं तर आमची 5 बिघा ज्वारी होती ते आरती दुसरी झाली म्हणजे पडून गेले आणि मजुरी आम्ही 2-4 दिवसामधून लावणारा होतो ज्वारी काटण्यासाठी। तर आता मजूर पण सांगता आहे मग आमची मजुरी वाढली बुवा आणि ते ज्वारी खलास झाली बुवा, असं दृष्टी झाली बुवा, कलर डाऊन झाला, अतिदृष्टी झाली, पुरी जपून गेलेली आहे। आता आम्हाला मदत काहीतरी जेव्हा तुम्ही सरकारनं ती विनंती झाली।